वैष्णवधाम येथील गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे वारकरी शिक्षण संस्थेत गत 5 वर्षापासून मुले आणि मुलींसाठी आध्यात्मिक व शैक्षणिक निवासी बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलं जातं। यावर्षी देखील 27 एप्रिलपासून 12 दिवसांचं शिबिर आयोजित केल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक शंकर पवार यांनी दिली। या निवासी शिबिरात शारीरिक शिक्षण, योगा, संत तुकाराम गाथा पारायण, भगवद्गीतेतील 12वा 15वा अध्यायाचं निरूपण, आरती, पाठांतर, हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र पठण, संतांचे जीवनचरित्र, प्रवचन, व्याख्याने, हरिपाठ याबरोबर तालुक्यातील विविध तीर्थस्थानांना भेट, अंधश्रद्धा व मानव अशा विविध विषयांवर सामाजिक धार्मिक उपक्रम राबवले जाणार आहे। या बालसंस्कार शिबिरात हरिभक्तपरायण सारिकाताई पवार, हरिभक्तपरायण तुषार महाराज साळुंके, डॉक्टर प्राध्यापक मंगलताई डोंगरे, हरिभक्तपरायण स्वप्नील दातखिळे, डॉक्टर दिलीप कचेरे, मेघनाथ जाधव, रामकृष्ण भागवत, डॉक्टर मोहम्मद जाफरी, डॉक्टर एबी आतार, हरिभक्तपरायण पोपट महाराज खंडागळे यांचा समारोपाच्या दिवशी प्रवचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे। त्याचबरोबर योगाच्या बाबतीत प्राध्यापक एकनाथ डोंगरे, मल्हारी चव्हाण, सुनील पवार, हरिभक्तपरायण रमेश महाराज ढोमसे, वैशाली बिडवई, शीतल पवार हे मार्गदर्शन करणार आहे। हे निवासी शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी नेहमीप्रमाणे डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, उद्योजक बाळासाहेब खिलारी, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एकनाथ डोंगरे, शंकर शेठ साळुंके, धनंजय राजूरकर, रोटरी ऑफ जुन्नर शिवनेरीचे शिरीष जठार, संतोष रासने, सुभाष बोकरिया परिवार, आतार परिवार यांचं सहकार्य लाभणार आहे। धार्मिक व शैक्षणिक निवासी बालसंस्कार शिबिर आणि त्या शिबिराचा आजचा 9वा दिवस। या 9व्या दिवशी संस्काररूपी पुष्पमालेमध्ये एक सुंदर असं पुष्प विणण्याकरता आमच्या भगिनी डॉक्टर सौभाग्यवती प्राध्यापिका मंगलताई डोंगरे या ठिकाणी आल्या आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही, त्यांच्या जीवनातील अनेक घटना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या। ताईंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर नारायणगावचं ग्रामोन्नती मंडळाचे महाविद्यालय या ठिकाणी मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी खूप सुंदर असं काम त्या ठिकाणी केलं। हजारो विद्यार्थी घडवले आणि खरं म्हणजे अत्यंत महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेला सरांबरोबर त्यांचा विवाह झाला त्यावेळेला मला वाटतं 12वी पर्यंत शिक्षण झालेलं होतं आणि त्यानंतर सरांनी त्यांचं पुढचं शिक्षण पूर्ण केलं। अंगणवाडीपासून त्यांनी सेवा करायला सुरुवात केली। बल्लाळेश्वर विद्यालय बल्लाळवाडी या ठिकाणी देखील शिक्षिका म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं। त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या सुंदर असा ग्रंथ लिहिलाय, त्याचं प्रकाशन देखील केले आणि आता नुकतंच नाशिकला मुंबई ज्येष्ठ नागरिक संघ महासंघ या अधिवेशनामध्ये प्राध्यापिका मंगलताई डोंगरे यांना उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक म्हणून पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। एकदा ताईंकरता जोरदार टाळ्या वाजवूया। आणि तुम्हाला कल्पना आहे, दरवर्षी या शिबिराच्या निमित्तानं त्या आपल्यामध्ये येत आहेत आणि सुंदर असं मार्गदर्शन करतात। गेल्या वर्षी जर काही जुने विद्यार्थी असतील तर निश्चित तुम्हाला आठवेल, त्यांनी राजमाता जिजाऊ यावर जिजाऊ मातेचा पोशाख परिधान करून जिजाऊ मातेचं मनोगत आपल्या समोर व्यक्त केले। आठवतंय का?
जुने विद्यार्थी आठवतंय नक्की? न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, वैष्णवधाम. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.